अनेक वर्षापासून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। अतिशय आनंदामध्ये हा सप्ताह संपन्न होतोय। सांगता म्हटलं की काला, समारोप म्हटलं की काला, आणि दही लाही आणि भगवान कृष्ण परमात्मेचं चरित्र कायम आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं। सरळ सरळच आहे की काला म्हणजे काला नाम लीला, काला म्हणजे लीला, चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळे। गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने जे काही चरित्र केलं त्या चरित्राचा आपल्या तोंडानं उच्चार करायचा। गाईन ते लीला कसोटीचे बरं का, पण ध्यानात ठेवा। गायीन ते लीला चरित्र पोवाडे, राखिले सवंगडे सहित गाई। गायी सहित गोपाळांनी जे काही चरित्र केलं, गायी सांभाळत असताना आणि रांगत असताना जे चरित्र केलं त्याचं नाव काला। असा एक जनरल आपण अर्थ काढला जातो, जनरल अर्थ। आणि काला शब्दाचा असा पूर्ण जर अर्थ काढला तर काला शब्दाचा अर्थ होतो मिलन। काला म्हणजे काय? मिलन। कशाचं मिलन? ज्ञानोबा म्हणतात जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी, जयाची आर्दय भुवनी विराजती। जीव आणि परमात्मा या दोन्हीचं ऐक्य होणं त्याचं नाव आहे काल। बरोबर आहे का नाही? एक अर्थ। दुसरा अर्थ काढायचा झाला तर काला म्हणजे प्रसाद। काला म्हणजे प्रसाद, आणि प्रसाद म्हणजे प्रसाद असतो प्रसन्नता। तया श्री शंभूची प्रसन्नता लाहिजे खीर उपमन्यूची अर्था, आणि काय क्षीराब्दी दूध भाता दे जे चिना। ज्ञानोबा म्हणतात मागा दूध दे म्हणतली यासाठी, आघविया क्षीराब्दीची करोनिया वाटी। उपमन्या पुढे दुर्जटी ठेविली जैशी विठाला याचा अर्थ एकच आहे की शंभूची प्रसन्नता होणं, देवाची प्रसन्नता होणं त्याचं नाव आहे काला। काला म्हणजे भगवान प्रसन्न झाला पाहिजे हा एक अर्थ नाही। काला म्हणजे हा एक अर्थ झाला। असे अनेक अर्थ काला शब्दाचे त्या ठिकाणी केले जातात। त्याच्यामध्ये काला म्हणजे प्रसाद, आणि होतोच महाराज देवाची प्रसन्नता होत नाही का? अहो सरळ सरळ प्रसन्नता होती। पुन्हा पुन्हा झाली। आई उपमन्यू नावाचं एक लेकरू होतं। कोणतं लेकरू? उपमन्यू बाबा, कोणतं लेकरू? उपमन्यू। हो अण्णा, कोणतं? हा, उपमन्यू नावाचं लेकरू होतं। लेकरू मोठं होतं का बारकं होतं? हा, लेकरू मोठं होतं का बारकं होतं माऊली? हा, सकाराम पक्क माहिती बारकं होतं। हा, लेकरू बारकं बी नव्हतं सकाराम, मोठं बी नव्हतं, लेकरू धाकटं होतं। आणि उपमन्यू एक बाळ धाकटं होते। कसलं होतं बाळ? धाकटं होतं। आणि त्या धाकट्या बाळानं देवाकडे किती दूध मागितलं? वाटीभर दूध मागितलं। वाटीभर दुधाच्या मोबदल्यात किती दिलं विष्णू महाराज? सागर उपमन्या। अहो त्या आढळ पदावर ध्रुवाला बसविलं आणि दुधाचा वाटीभर दूध मागितलं तर वाटीभर दुधाच्या मोबदल्यात देवानं किती दिलं उपमन्यूला? किती दिलं दुधाचा?
सागर देऊन टाकला. म्हणजे असला अर्जुन महाराज देव आहे, बरोबर आहे का नाही. त्याला मागायला गेलं की महाराज अनन्य भक्तिभावानं जर शरण गेलं तर भगवान महाराज त्याचं नक्की महाराज निवारण करत असतो. म्हणून याचा अर्थ एकच आहे, देवाची प्रसन्नता होणं म्हणजे काला करणं हा एक अर्थ आहे, बरोबर आहे का नाही. आणि देवाच्या प्रसन्नतेसाठी कुणावर बी देवाची प्रसन्नता होती का नाही. कसं असतंय, काही लोक भक्ती मार्गानं काम करणारे तर काही ज्ञान मार्गी. आपले मार्ग 4 आहेत. आपले मार्ग किती? 4. भक्ती मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग आणि ज्ञान मार्ग. मग आता या युगात अवघ्या वाटा झाल्या इत कली नघडे साधन. सरळ सरळ या युगात 2 मार्ग बंद झाले. किती मार्ग? 2. कोणते कोणते माहिती का? पहिला मार्ग ज्ञान मार्ग, कर्म मार्ग आणि दुसरा योग मार्ग. कर्म आणि योग हे दोन्ही मार्ग बंद झालेत. सध्या मार्ग चालू आहेत ती बी 2. पहिला मार्ग भक्ती मार्ग, दुसरा मार्ग ज्ञान मार्ग. एक तर ओरिजिनल भक्ती मार्गे व्हावं लागतंय, नाही तर अतिशय विद्वान व्हावं लागतंय. मधलेच काम आता राहिलं नाही. विढालं कोणता तरी एक ढंग परफेक्ट असला पाहिजे, बरोबर आहे का नाही महाराज. कोणता तरी एक तर माऊली सारखं ओरिजिनल वारकरी व्हायचं आपला. आता काही भजनी पिऊन बी भजन करते, त्याला काय बरोबर आहे का नाही. काहीतरी मी दाखवतो की तुम्हाला सुनील महाराज, किती दाखवतो तुम्हाला. पिऊन भजन करणारे नाहीत का? आलंयत महाराज. पिऊन भजन करणारे बी दाखवतो मी, आहेत माझ्याकडे. पिऊन नाही खाऊन भजन करणारे बी दाखवतो मी. विढालं कितीतरी दाखवता येत नाही ते सांगा बरं महाराज. मग त्याचा काही उपयोग आहे का सांगा? काही उपयोग नाही महाराज. शहाणी माणसं आपल्यापेक्षा कधी कधी चांगली, आणि त्यांनी वाईट खाल्लं पिलं तर मंदिराच्या पुढून सुद्धा जात नाही. जाते त्या सांगा बरं. त्याला म्हणणार अण्णा येडं वाकडं खा म्हणते असं. म्हणून बऱ्याचदा अहो माळ घालून लोकांचा काटा काढण्यापेक्षा नाही घातलेली बरी का नाही सांगा, बरोबर आहे का नाही सांगा. बिगर माळकरी म्हणले आपल्या पार्टीचा महाराज आहे, काही खास असू द्या. याचा अर्थ एकच आहे, एक तर ओरिजिनल भक्त व्हा, नाही तर ओरिजिनल काय व्हा बाबा, ज्ञानी व्हा. इथं 2 मार्ग चालू आहेत, ज्ञान आणि भक्त. म्हणून आता या युगामध्ये आता ही जी गवळण आहे ती ही गवळण भक्ती मार्गी नाही, ही गवळण आहे ज्ञान मार्गी. मग ज्ञान मार्गामध्ये काला मिळवायचा आहे का? मग कोणी व्हारे अधिकारी, अधिकारी आणि त्याशी हरी देईल. या ज्ञान मार्गामध्ये काला मिळवायचं झालं तर त्याला काय लागतंय? अधिकार लागतो, बरोबर आहे का नाही. कुणालाही मिळत नाही. अधिकार जर असेल तर त्यालाच मिळणार काला. म्हणून आपल्याकडे व्यवहारात कोणता शब्द माहिती का? काल्याचा प्रसाद. कसा शब्द तुकाराम महाराज? काल्याचा प्रसाद. पण काल्याचा प्रसाद नाही, काल्याचा नाही, काला एव प्रसाद. म्हणजे काल्याचा चाचीचे त्याला षष्ठी म्हणते. इथं सप्तमी तत्पुरुषात विग्रह केला. काल्याचा नाही, काला एव प्रसाद. म्हणजे काला स्वतंत्र प्रसाद आहे. बरोबर आहे ना? काला स्वतंत्र प्रसाद आहे. मग प्रसाद काल्याचा आहे का? हो पप्पू महाराज, प्रसाद कुणाचा? काल्याचा का? नाही नाही नाही. मग प्रसाद कुणाचा? देवाचा प्रसाद.
चांगलेच आज जरा देवाचा प्रसाद करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी म्हणजे देवाच्या प्रसन्नतेसाठी ज्ञान मार्गामध्ये अधिकार लागतो. ज्ञान मार्गामध्ये काय लागतो? अधिकार लागतो. अधिकार परत्वे देवाची प्रसन्नता म्हणजे भक्ती मार्ग आणि अधिकार असल्याशिवाय मिळत नाही त्याचं नाव ज्ञान मार्ग. मग महाराज ही गवळण ज्ञान मार्गातली म्हणले हो. मग आम्हाला का प्रसाद देवाचा, प्रसाद कुणाचा? देवाचा. म्हणजे देवाची प्रसन्नता म्हणजे काला. मग तो काला कुणाला मिळणार? महाराजांनी त्याचे शब्द टाकले कुणालाही मिळत नाही. हो तो ती महाराज सांगतात शिंके लाविले दुरी. शिंक कुठं लावले? हा दुरी लावले. दुरी शिंके दुरी जुनी गवळण होती एक. शिंके माझे तिसऱ्या मजली हात कसा पुरतो आणि हरिगबाई घरामध्ये शिरतो. मांजर मांजर म्हणून हुस हुस करिता मलाची गुरगुरतो. आणि हरिगबाई घरामध्ये शिरतो. ह्याचं शेवट काय होतं माहिती का? एका जनार्दनी म्हणे मीराबाई दाशी जणी लागे नाम्याच्या पायी. यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीचे जीवन जा काय करतात सांगा. नेमकी गवळण कुणाची? एका जनार्दनी नाथ महाराज म्हणे मीराबाई मीराबाई दाशी जणी जनाबाई नाम्याच्या पायी नामदेवराय. कुणाची गवळण आहे? बहुतेक ही सामूहिक असली पाहिजे. इकडे लक्ष द्या. त्याचा आज लय तर आहेत महाराज. लक्ष्मीबाला रंगनाथ महाराजाला विचार. आम्ही लहानपणी भजन केलेले तर लय अवघड काय. काल्याच्या कीर्तनात मिळालं भगवान परमात्मा गवळणीच्या घरी गेले आणि दही दूध चोरायला लागले. मध्येच एकजण उचललं गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. सकाळ तू आधी विचारायचंच फोन करून घरी आहेस का येऊ का कवा बी घुसायला लागलास म्हणलं. आणि त्यांना लोक तसं कसं लक्ष द्यायला लागलंय का म्हणलं. शिंके माझे तिसऱ्या मजली हात कसा पुरतो. तसंच हे शिंके लावेले दुरी. शिंक दूर लावलेलं आहे आणि मग काला कुणाला होतो? तिघाचे मी वरी. सरळ सरळ आहे. तिघाच्या जो वरी गेला त्याला काय मिळणार?
तेवढा काय मिळणार त्याला? काला मिळणार. कितीच्या वरी बाबा? अरे बाबा कितीच्या वरी गेल्यावर काला? हा बोला सकाराम. तिघाच्या वरी गेल्यावर काला. लक्षात आलं का नाही? तिघाच्या जो वरी गेला त्याला मिळणार काला. मला तर तिघाच्या वरी कितवा सकाराम? हा चौथा. चौथ्यात जो गेला त्याला मिळणार काला. विढवलो आता कितव्यात गेल्याशिवाय काला मिळत नाही त्याला. कितव्यात? चौथ्यात. आता चौथ्यात जायचं म्हणजे एक एक मोजावं लागून महाराज आपल्याला. बरोबर आहे का नाही? पहिल्याचं नाव काय? एक चाकड्याचं नाव एको देव सर्वभूतेषु राहा. म्हणजे एक चाकड्याचं नाव देव. एक चाकड्याचं नाव काय? देव आहे महाराज. सर्वाभटी राम देहाधी आपुला तो एक देव कोणी घ्यावा. अनेक गाऊ आम्ही एक गाऊ आम्ही. लक्षात आलं की नाही? एक म्हणजे एक चाकड्याचं नाव देव होत. एक चाकड्याचं नाव काय? देव. सरळ सरळ आहे. एक मध्ये आणि सुरुवातीला सगळं जग एक मध्ये होतं. किती मध्ये होतं? सगळं जग एक मध्ये होतं. हे सगळं जग एक मध्ये होतं. शिवाजी महाराज एक मध्येच राहत होतं. कळायला लागलंय का? एक मध्ये. हा असं सांगायला लागलो जरा ध्यान देऊन ऐका. हा ध्यानात ठेवा. हे सगळं जग किती मध्ये होतं? एक मध्ये होतं. एक मध्ये विनाकारण अवदासा सुचली आणि दोन मध्ये काय म्हणून बघायला गेले. नाही तर एक मध्येच होतं. म्हणून अजून बी जुने लोक जर आले जुने आपल्याला आठवण करून देते. काय? हम सब बोला. हम सब एक है. इसका मतलब किसी ना किसी जमाने में हम सब एक थे. अरे भाई साहब इसका मतलब होता है किसी ना किसी जमाने में तुम और हम सब कैसे थे? अरे बाबूजी एक थे. सब लोग एक थे. सुरुवातीच्या काळात एकच होतं. सगळं एक होतं. विनाकारण अवदासा सुचली आणि दोन मध्ये काय म्हणून बघायला गेले. आणि दोन एकी म्हणता जिंके. क्या बात आहे? द्वैत म्हणता हरे. ज्ञानोबराय म्हणतात एकी म्हणता जिंके, द्वैत म्हणता हरे. म्हणजे एक जर असेल तर जिंकायला काही अडचण आहे का? काही नाही. पण द्वैत नाम दोन आणि दोन नाम द्वंद्व आणि द्वंद्व नाम संसार. विढवलं दोन चाकड्याचं नाव संसार आहे. दोन चाकड्याचं नाव काय? काय नाव आहे? संसार. संसार. पण दोन चाकड्यानं आजपर्यंत कुणाला समाधान दिलेली बातमी काय आहे का? नाही महाराज. समाधानच मिळू देत नाही. ह्याची विशेषता अशी ही दोन चाकडा असा आहे की हे लांबून दिसतं आणि चांगला दिसते. दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. हे आपुले नितुंडे देव बोलती वेदे. विढल तुझे जव जव घडे. अर्जुन महाराज कव कव घडे जव जव तुझे घडे तव तव संसार भय जोडे. हे काही 22-25 जोडे तवा नाही. 50व्या वर्षी बी घडे तरी तव तव संसार भय जोडे. कोणत्या बी काळात लग्न केलं की दुःख हे त्याच्या पदरातच आहे. लक्षात आलं का? कारण मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी. हिताल्याच्या नंतर सुख त्याच्या पदरात पडू शकत नाही. म्हणून भूते भांबावली संसाराची आडवा माझी पडी. ज्ञानोबराय म्हणतात दोन चाकडा घसरगुंडीचं रान आहे. कसलं रान आहे? बोला कसलं रान आहे? घसरगुंड. कसलं? घसरगुंडीचे. माणूस बघायला म्हणून जरी गेला तरी गप कुणी घसरत आणि मध्ये पडते. आणि मध्ये पडल्यावर कळतंय पडलं नसतं तर झाडा घालायची वेळ आली असती का? सांगा चला. हा उगाच आहे का? सांगा बरं. लईच वक्ती जाते ह्याची महाराज. यानं चांगले चांगले माणसं निष्ठ नाबूज केलेत. कसला बी जोक सांगा एवढे आंबट केलेत नुसत्याशी वगैरे काय नाही. आंबट खट करून टाकले संसारानं. दोन चाकडा एवढा वाईट आहे महाराज. ह्याची घसरगुंडीची बेकार आहे. म्हणून एक चाकड्याचं नाव काय? देव. दोन चाकड्याचं नाव काय? संसार. बोला काय नाव? संसार. झुणका ओळख
काय नाव? 2 चाकड्याचं नाव संसार, 1 चाकड्याचं नाव देव. आता 3 चाकड्याचा आपल्याला जायचंय 4थ्यात. आपल्याला किती मध्ये जायचंय? 4थ्यात. मग 1चं नाव देव, 2चं नाव संसार, 3चं नाव काय? 3चं नाव आहे त्रिगुणात्मिका प्रकृती. कोणती प्रकृती म्हणतात त्याला? त्रिगुणात्मिका. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या तिन्हीची प्रकृती म्हणजे त्याचं नाव 3. म्हणजे आता आणि ह्यांनी काय केलं? ह्यांनी ती कशात बी 3 प्रकार पाडले. कुणी? ह्या गुणांनी. गप्प बसतच नाहीत महाराज. ज्ञानोबा म्हणतात ना काय, ह्यांचा धंदा एकच आहे, 2 गुण खाचते आणि 1 धरी उन्नती. रजोगुण आणि तमोगुण खर्चीकरण करणार आणि सत्वगुण उन्नती पाठवणार. हे एवढे वाईट आहेत महाराज. यांनी 3 प्रकार पाडले. कशात बी 3 प्रकार पडले. देवात 3 प्रकार पडले. ज्ञानोबा म्हणतात गुणी देवा त्रैलाविले. गुणात 3 प्रकार. कार्य एकच, मधून फळला. भूत भविष्य वर्तमान 3 केले. जग एकच पण 3 केले. प्रकाराचे प्रकाराचे 3. आणि तुका म्हणे केले जग. देवात 3 प्रकार, काळात 3 प्रकार, लिंगात 3 प्रकार. एकच लिंग होतं पहिलं, अर्धनारी नटेश्वरी, जो पुरुष तोची नारी, असा बटवारा केला. आणि एका लिंगाचे 3 लिंग, एका देवाचे 3 देव, एका काळाचे 3 काळ आणि एका जगाचे प्रकार किती पाडले? 3. म्हणजे 3 प्रकार करण्याचं काम कुणी केलं? ह्या गुणांनी केलं, त्रिगुणात्मिका प्रकृतीनं. मग आता ह्याच्यात राहायसारखं आहे का? नाही. म्हणून ह्याच्यात बी राहायचं नाही. 2 मधून माणसाले नाद, पुढचं काय बघावं म्हणून 1 मधून 2 मध्ये गेले, 2 मध्ये गुदगुल्या व्हायला लागल्या म्हणून 3 मध्ये गेले. आता 3 मध्ये मजा आहे का सांगा? नाही. मग म्हणले आता चला 4थ्यात. 4थ्याचं नाव आहे चौथियाचे ठाई आणि करण्याची नाही. ज्याच्या पलीकडे पुन्हा काही करायचं शिल्लक राहत नाही. जय परोते काही म्हणजे पूर्ण विराम. पूर्ण विराम त्याचं नाव काला, त्याचं नाव 4था. आणि 4थ्यामध्ये जेवढे जेवढे गेले त्यांना मिळणार काला. कळायला लागले का? त्याला पंचदशीमध्ये गुणातीत असं म्हणतात. 4थी अवस्था म्हणजे गुणातीत. महाराज संस्थेचे म्हणजे गुण अतीत. सत्व रज आणि तम या गुणाच्या अतीत म्हणजे पलीकडे जो गेला त्याला गुणातीत म्हणतात. म्हणजे थोडक्यात अजून विचारसागरामध्ये त्याचं 5व्या तरंगा चिंतन. कशाला म्हणतात गुणातीत? कितीही सुख झालं तरी ज्याला आनंद वाटत नाही आणि दुःख झालं तरी नाराज होत नाही. सुख आणि दुःख या दोन्हीची यानं लेवल केली त्याला म्हणायचं 4था. लक्षात आलं का नाही? हरी रंगे नाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ भक्ती ज्ञानाचा उद्भव भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. सरळ सरळ आहे. सुख आणि दुःख या दोन्हीची ज्यानं लेवल केली त्याला म्हणतात गुणातीत. मग अशा अवस्थेमध्ये जे कुणी गोपाळ जातील त्यांना मिळणार काला. देवाला सांगितलंय ए पेद्या बोबड्या वाकडा सुद्धा म्हणले काय मग जातात का 4थ्यामध्ये? त्यांनी सांगितलं देवा आम्हाला लेकर बाळ आहेत.
तू बसलास तुझ्या सगळ्या कुळाचा काटा काढून, आता काही आमच्या मागं लागू नको. नाही म्हणले मग जातात का गुन्हातीत म्हणले नाही जमायचं. मग गोपाळ देवांसाठी सारख्या बाजूला होतो तिघाचे मी वरी, मी जातो मी वरी होतो. कारण त्यानं महाराज ह्यांच्याच युद्ध लावून दिलं, स्वतःच्याच पोराला दुर्बुद्धी सुचविली. सद्बुद्धी दुर्बुद्धी देणारा देव ना महाराज सांगितले त्याला सांभाळा, कपडे घाला, कपडे घालून साडी घालून जा त्या साधूच्या पुढे म्हणा काय होईल. आणि गेलेली काय होईल ती सांगा पोरग देवाचं. राग आला ऋषी मुनीला, म्हणले अरे देवाची लेकरं नाशी वागते, जा म्हणले हिला पोरग होईल का पोरगी होईल. नाही म्हणले ह्याला मुसळ होईल. मुसळ काय होईल म्हणले, मुसळ होईल. झालं का नाही, मुसळ झालं. आणि तुमच्या कुळाचा खाटा काढील. सगळ्या कुळाचा खाटा काढून टाकला. देवाच्या चेहऱ्यावर थोडी बी नाराजी, काही नाराजी, उलट तेच ते टोक राहिलेलं माशाच्या पोटातून व्याधाकडून व्याधानं बाण मारला आणि भगवान निजधामाला निघून गेले. म्हणजे सुखाची दुःखाची ज्यानं लेवल केलेली त्याला गुणातीत म्हणतात. मी जातो म्हणले तुम्ही सरका बाजूला, होतो तिघाचे मी वरी. गोपाळ कोंडाक बघायला लागले, म्हणले हो तुम्ही वरी जाताल आम्ही काय करावं. तुम्ही गायक बी आपल्या भागातले, ऐकणारे बी आपले आणि कीर्तनकार बी आपला, म्हणजे आपले मिरच्या आपलाच खास वाजणार बी इथं लईला आमचं म्हणलं तर हिरगुनंदन महाराज असते, नाही तर 10-5 किलोमीटरवरचे सगळे येते. लक्षात आलं का नाही? हा हे चांगलं आहे, इकडे लक्ष द्या. मुद्दा का हा, मुद्दा एवढाच आहे, तुम्ही व्हा रे दोहीकडे आणि मुख पसरून गडे. देवाला सांगितले मी वरी जातो, म्हणजे देवा आम्ही काय करायचं. तुम्ही म्हणजे तुम्ही दोहीकडे व्हा. दोहीकडे थोडस लक्ष द्या. दोहीकडे शब्दाचा अर्थ काय केला जातो. दोहीकडे शब्दाचा अर्थ इकडे आणि इकडे, इकडे आणि इकडे नाही. तुम्ही दोहीकडे व्हा म्हणजे काय, खरं तर चोहीकडे म्हणायला पाहिजे होतं, पण योग आणि कर्म बंद झाल्यामुळं तुम्ही दोहीकडे व्हा. एक तर भक्तीकडे व्हा, नाही तर तुम्ही ज्ञानाकडे व्हा. मधी राहू नका. एक तर भक्ती मार्गाने जा, नाही तर ज्ञान मार्गाने जा. आपल्यात प्रसिद्ध मार्ग कोणता? भक्ती मार्ग. भक्ती पंत बहु सोपा, पुण्य नागवे पापा. आपला मार्ग भक्ती मार्ग आहे. मग तुम्ही कोणत्या मार्गाने जा? भक्तीनं. नाहीतर तुम्ही ज्ञान मार्गाने जा. कसं आहे, आता ही दैपळ आहे, दैपळायला 2-4 रस्ते, बरोबर आहे का नाही. वडवून चिंचवून घेऊन येता येतं, इकडून पारगावून बी येता येतं, इकडून पलीकडून धुनकावडावून बी येता येतं, इकडून हा चारदरीकून 4 रस्ते येतात. रस्ते झाले 4. मग मी फोन केला समजा पावसाळ्यात, शिवाजी भाऊ काय कुठून येऊ, इकडून मधून 4 जण घुसू का चोरण बेवून गोव्याच्या घरापासून असा निघतो इकडं. तिकडून नका येऊ का, ती नदी आडवीया. काय आडवी? नदी आडवीया. मग तुम्ही थोडं लांब पडू द्या, पण व्हया असं हायवे नाही. लक्षात आलं का नाही? हा काय इकडून बंद या, इकडून जवळ पडताय ना. जवळ काय, सकाळी 3 आम्ही सगळंच असतो.
गप्पा हाणायला लक्ष द्यायला लागलंय का नाही? तंबाखू खायला पलीकडेच आहे, पण इकडे येता येत नाही का? गप्पा मारता येतात मधून नदी आडवी. योग मार्ग असा आहे, योग मार्गाने देवाच्या जवळ जाता येते, पण लांबून गप्पा मारावं लागतात. अशी मिठीत घेता येत नाही देवाला. कळायला लागलंय का नाही मला? लांबून. कारण योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा चिवाटा भागा आला. योग मार्गाने जेवढे जेवढे गेले तेवढ्याच अकल्याण झालं. पण जेवढे महाराज बरं योग बेकार आहे, कर्म बी तेवढाच आहे, तेवढा आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मग चांगली दोन रस्ते, एक तर वडवून येऊन या, नाही तर इकडून पारगावून या, म्हणजे हवे नाही या, म्हणजे दोन रस्ते. तसं एक तर तुम्ही भक्ती मार्गाकडे व्हा, नाही तर ज्ञान मार्गाकडे व्हा. तुम्ही वारे दोहीकडे, आणि दोहीकडे गेले गप बसू नका. मुख पसरो निघाडे, तोंड उघडा, कारण तोंड उघडल्या बरोबर धारा. कारण तोंड उघडलं, पण मार्ग दोन ध्यानात ठेवा. कोणते कोणते? दोहीकडे म्हणजे कुठं कुठं? चिचवाणाकडे नाही. कुठं जरा बोल. आश्वादाकडे कुठं कुठं? हा गुरुजी सकारामला शिकवा की काही तुम्ही आता थोडं बोलायचं. एक तर कुठं? दोहीकडे म्हणजे एक तर भक्तीकडे, नाही तर ज्ञानाकडे. तुम्ही वारे दोहीकडे, आणि मुख पसरून गडे. तोंड उघडलं की वाहती त्या धारा. किंवा याला जोडून दुसरं सांगतो, धार अखंडित आणि ओघ चालेला नित्य वाहती त्या धारा. मग ऐकवी घ्या रे दोहीच्या कोपरा. बर महाराज हे कळालं. मग नेमका काला कुणाला आता हे सांगा. हे लक्षात यायला लागले का तुमच्या? मग आता इथं तुम्ही म्हणायला भक्तीकडे आणि ज्ञानाकडे. मग काला नेमका आधी कुणाला मिळणार? आधी काला भक्ताला मिळणार का ज्ञानाला मिळणार? कसं वाटायला तुला? कसं वाटतं? भक्ताला. असं म्हणणारा तू कोण? अरे सर नाही ना, बरोबर आहे का नाही? असं म्हणणारा मी कोण, किंवा असं म्हणणारे तुम्ही तरी कोण? भक्ताला आधी काला का ज्ञानाला आधी काला? हे कुणी ठरवावा? जी देणार आहे ते. आपण तुम्ही आम्ही ठरवणारे कोण? जो देणार आहे तो ठरवीन भक्ताला आधी द्यायचा का ज्ञानाला आधी द्यायचा. मग देणारा कोण आहे? तर तुम्हाला देव आहे. हा भानुदास गीती गात आणि प्रसाद देतो पंढरीनाथ काला
करीती संतजन सवे त्यांच्या नारायण. काला देणारा देव देणारा कोण आहे? देव आहे. मग तुकोबऱ्या म्हणतात भक्ताला आधी का ज्ञानाला आधी. तुम्ही देवाच्या हाताकडं डोका म्हणजे पहा. तुका म्हणे हाती डोका, 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 तुका म्हणे हाती डोका. कुणाला? भक्ताला आधी काला का ज्ञानाला आधी काला? सौंदर्यवालीने बोला. गोबडिया हक्का मारी, गोबडिया हक्का मारी, शहानिया असे बोबडिया हक्का मारी शहानिया शिदुरी. हा शहानियाला असे बर ती गोबडियाला हक्का मारी. बर काय प्रमाण आहे ती खरं? बोबड्या दासाशी हाका मारी तुका म्हणे राहे शहानिया दुरी आणि बोबड्या दासाशी हाका मारी असं चुकले चमकते जरा कसं समजायला काय पण काय काय असं ना मग समजायला आता बरोबर. आता माझ्याकडे लक्ष द्या. काला आधी कुणाला? तर महाराज म्हणतात देणाऱ्याला माहिती कुणाला आधी द्यायसाठी. मग आता इथं टोकणे टोला एक कानाने एक मात्रा ठोका नाही. बरेच भजने तुका म्हणे हाती ठोका ठोका नाही हो ठोका नसते. मला शब्द काय टोका आणि टोकणे शब्दाचा आपल्या भांडारकारात अर्थ काय केला जातो? पहिल्या पुस्तकाला टोकणे म्हणजे पाहणे शुद्ध मराठी शब्द आहे. टोकणे म्हणजे पाहणे. मला सोपं करू का अजून? हे काय दोघाच्या भांडणात डुकून बघायला असं डुकून नाही टुकून आहे. आतापर्यंत डुकून झालाय पण टुकून आहे म्हणजे डुकून पाहायचा लयच नाद ह्याला लक्ष द्यायला लागलंय का नाही? हा म्हणजे टोकणे म्हणजे पाहणे. तुकोबऱ्या म्हणतात तुका म्हणे हाती टोका म्हणजे देवाच्या हाताकडे पहा. कुणाला आधी देतो? भक्ताला आधी का ज्ञानाला? नाही 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 तो आगात भेदभाव करीत नाही. आधी उणे नेदी एका भक्ताला बी तेवढाच काला आणि ज्ञानाला बी तेवढाच काला. पण त्यासाठी तुम्ही व्हारे दोहीकडे मुख पसरवले. अभंगाचा भाव आपल्या पुढे मांडला. काला म्हणजे भगवान परमात्म्याच्या लीला. हळूहळू भगवान परमात्मा लहानाचा मोठा वेळेला जन्म मथुरेत आनंद गोकुळा गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्णनंदा घरी आनंद नारी सगळीकडे आनंदी आनंद. बघता बघता भगवान मोठे झाले रांगायला लागले. रांगण्याची रांगत रंगणी रंगरात तो म्या देखील असे. हो लक्षात आलं का? रांगा लागला आणि रांगण्याची पद्धत तशीच होती. महाराज तळहात टिकून रांगायचा डाव्या गुडघ्यानं रांगायचा. बातम्या हळूहळू यशोदा मातेच्या कानावर गेली आणि भगवान परमात्मा चोऱ्या करायला लागला. रांगत रंगणी चोरी
साजनी आडवा नाही आळवा. तुक महाराज आडवा नाही आडवा आडवा किंवा खरा शब्द तर आळीवा आहे आळीवा कृष्णाळीवा आळीवा परतुनी माते दावा कृष्णाळीवा आळीवा ज्ञानोबाने शिकवलं नाही ज्ञानोबाने म्हणतात रांगेत असताना चोऱ्या करायला लागला आणि आता घराने यशोदेच्या कानावर यायला सुरुवात झाली यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का राहावे, गोकुळे राहावे का राहावे, गोकुळे राहावे का सांग यशोदे कृष्णाला सांगावे अगं गोकुळी राहावे का जावे काय झालं परवा आला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा घेऊन टाकाचा डेरान फोडीला शैरा त्यावरी यशोदे लक्षात ठेव बाई तुझा कृष्ण कोळ्या करायला लागलाय तुझ्या लेकराला समजून सांग पुन्हा म्हणती ना संतस मी लय आगाव बाई हा पुन्हा म्हण नको असं तस बाई उभ्या कानाची होती कारवान बाई होती कारवान नवऱ्याकडून नुसता असं डोळे वाटरून जरी बघितलं तरी झाडाला हाय लागले नवरा वाळून गेला होता असली बाई होती महाराज हा असली बाई होती बाई असली होती आणि नवरा असला होता लक्ष द्यायला लागले का नाही हा त्याच्यामुळे काय होता लक्ष द्यायला लागले का नाही हा असलं काम होतं त्याच्यामुळे सरळ सरळ हे सुधारायचं त्या बाईने सांगितलं हे बाई ध्यानात ठेव लाडका जरी बांधी गळा नको सोडू तू मोकळा लाडका असलं तर गळ्यात बांध बाई पण ह्या बाग बाई नीट यज्ञ भाष्य सांगायले आवरी आवरी पुलकाला आवरी आवरी पुलकाला सांग बाई नाही तर बाई तू मोठ्याचीस लिकरू मोठ्याच आहे आवाज द्या म्हणताना विकू द्यायचा लिकरू मोठ्याच आहे आणि पुन्हा काय म्हणाय गेलं बाई तर यशोदे चला जी होईल बघू हा कसला बी येऊ द्या हा चल जरा काय लगे एवढं हा बघू जे होईल ते होईल पहिला अंगात भिजलाय सगळा हा बस किती वेळ हा मला तर तसाच ठेवायचा ही गावातल्या अवलादी दिसून पैसा कामाचा असतो म्हणून लक्ष बघू आता इकडे ओलं करायची वेळ आली हा होय तो बी तयार नाही कीर्तन करायला तो आता हा यशोदे तुला तुझ्या कृष्णाला जर काही सांगणं गेलं ना तर तुला राग येईल बाई म्हणून बाई तुझ्या कृष्णाला
काहीतरी सांग ग, तुझ्या कानाला काहीतरी सांग ग. येशुदे तुझ्या कृष्णाला समजावून सांग. तुला सांगायला लागले नाही तर पुन्हा जमणार नाही. येशुदेन सांगितलं बाई माणूस ऐकून घेत म्हणून काही मी बोलत जाऊ नये. माझ्या लेकराला मला मुद्द्यासेत पकडून आणून मग समजीन माझं चोरच आहे म्हणून. एकी गवळणी नाशी बघितलं आणि सांगितलं कृष्णा आपल्या घरी येऊन बघ मग दाखवते तुला. कृष्ण म्हणला पेंद्या हिचं घर नंबर टिपून घे. पेंद्यानं अशी म्हातारी बघितली. पेंद्या म्हणला माती खाव पण हिच्या तोंडात नाही पाहा एवढी आगाव बाई म्हणला. आता ही लक्षणची दारू हिच्याच घरी मला वाटायला लयच बेकार बाई म्हणला. हे काय सांगायचं बाईच लय बेकार आहे म्हणला. कारवान बाई म्हणला. देवान साईडला मला असल्याच नीट करायच्या आणि हिचं घर दुपारा फोडायचे. दुपारी 12 वाजता देव नाचत 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 तिच्या घरी महाराज. नाचण्याची पद्धत सगळ्यासाठी दोस्तीचा बी नाही. गरमायच लागलं तेवढं तर काय करेन तरी सांग लिपरू तरी काय करेन सांग. गरमायच लागलं तेवढं कपडे काढून आपलं उगा आपल्याला काढता येत नाही तिथं काढ वाटा लागेल का सांगा. एवढं गरमाय लागलंय विठ्ठल. नाचत नाचतच देव त्या गवळणीच्या घरी. बघा माझ्या थोडा आवाज देतात. नाचत नाचतच देव आला. भगवान नाचत नाचत आल्याबरोबर सुनानं सासून सुनाला विचारलं सुनबाई कोण एवढं चांगलं नाचत आहे का जरा बघून येते का बाहेरून. ती म्हणली आत्या तुम्हीच बघा बाय मला नाही जमायचं. ती म्हणली अगं बघून ये आणि लांबूनच बघ ते नंदाचं पोरग येतंय आणि त्याला बघितलं तुम्हाला काही सुधरत नाही. माझ्या लक्ष दिलं तर कळत हा लांबूनच बघ नाही तर पुन्हा गोंधळ होईल. ती म्हणली आत्या लांबूनच बघते माझ्याकडे लक्ष द्या. लांबूनच बघितलं आणि कृष्ण दिसला पळतच आली. म्हणली आत्या आत्या. नाही कळलं का नाही कळलं. अरे बाबा आत्या आत्या तरी कळलं का नाही. रंगत वा आत्या आत्या मध्ये काय झालं आत्या तेच आहे ना. म्हणली तेच आहे. म्हणली हो. एवढं चांगलं नाचत का. म्हणली हो. आणखी बोलून जा की. नाही बाया म्हणली मला काही सुधर तुम्हीच जा बाया म्हणली. आणि म्हातारी आली कृष्ण बघायला नाचायला लागलाय. म्हातारी बघायला लागली. नाचता नाचता मधीच देव थांबला की म्हाताऱ्या म्हणले हे नाचकी नाचके नाचके नाच कृष्ण मला पाहू दे नाही.
नाचायला लागला. नाचता नाचतात म्हाताऱ्या म्हणल्या, नाच की हे, अरे बघू दे की, नाच रे कृष्णा मला पाहू दे नाही, नाच की बघू दे की, हे म्हणला. एकट्याला कुठं मुडी येत असतो का? म्हाताऱ्या म्हणल्या, मग कोण नाचन तुझ्या संग? सगळे रानामाळात गेले. तुम्ही काय करता ना, आम्हाला ताल धरता येत असते का रे? आता ताल देणारच देव असले का ताल येणार नाही? म्हाताऱ्या नाचविले 80-80 वर्षाच्या देवाला. म्हाताऱ्याच नाचायच लागल्या. नाचता नाचता मध्येच देव थांबला. म्हाताऱ्या म्हणल्या, आता नाच की. आता काय झालं, माणूस मूड मध्ये येते, मध्येच बंद करायला लागला. नाच की हे, एक्या जागेवर नाचण्यात मजा नाही म्हणला. म्हणजे मग मी जिकडे तोंड करीन तिकडे तोंड करायचं. म्हाताऱ्या म्हणल्या, तसं काय असतंय, महबूब की हर चीज महबूब, हर चीज महबूब होती है, फक्त ते आवडलं पाहिजे. एखादी व्यक्ती आवडली ना, त्याचं दिसणं, त्याचं रुसणं, त्याचं फुगणं कसलं बी आवडत आहे. माणसाचं एखाद्या मन गेलं तर डांबरी मेन कापड बी घरी घेऊन येते का? माणसं म्हणतात ना, काय काय तुला पटलं काय असतं, डांबरी मेन कापड घेऊन आला सोय घरी. ती सरळ म्हणते, ह्या बा कमारा दिल गया, महबूब की हर चीज महबूब होती. लोकाला नसल पटत, पण त्याची त्याला पटत नाही, हर चीज महबूब होती. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, तुम्ही जिकडे. म्हातारे म्हणल्या, तसं असे गोपाळ उभे, समोर म्हातारीचं घर, असे गोपाळ उभे. देवानं म्हाताऱ्या नाचवीत नाचवीत मंदिराच्या महागं न्यायला. मंदिराच्या महाग नाचत नाचतच गोपाळ्याला असं केलं. टाकले घरात गेले, कचून खाल्लं पेंद्या. मला देवा जमलं. देवानं नाचवीत नाचवीत म्हाताऱ्या तिकडे ह्या मंदिराच्या महागं नेल्या की गोपाळ्याला सांगितलं, हा एक गवळण म्हणली, कृष्णा नाचवीत इकडं मंदिराकडे नेलंस तवा असं केलं, इकडल्या मंदिराकडे नेलंस तवा असं केलं. कृष्ण मला काय त्या कोरोनापासून झटकाच यायला लागलाय, रेमडेसिवीर घेतल्यापासून कमन व्हायला लागलंय, कमन नाही की असं अजून गेला नाही. एक गवळण म्हणली, चल तुला ताकण भात देते खायला. कृष्ण मला, आता ह्या शिवत्या घरात मिळून तरी काय. बघाय गेल्या पाहती गवळणी, तवती पालती झाली, म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. आणि मग जिचं घर होतं ती म्हणली, माय मेल्याचा झटका कळाला की अस्केल तवा पुरीमध्ये घातले, अस्केल तवा बाहेर काढले. याच्या खोड्या किती सांगू, महिपत्र शिंद वाटे, बाई तुझा लाडका काना, तुझी तुलाच गोड वाटे. एके दिवशी यशोदेने धरला करे बाई सवीला,
यशोदे नैनी आली पाणी, डोळ्यात पाणी आलं. इकडं एक मिनिट आहे का, माझ्याकडे लक्ष द्या. आईच्या डोळ्यात पाणी यावं एवढं मी वाईट माणसानं वागू नये. आपल्या मायबापाने आपल्यासाठी रडावं एवढं वाईट वागायचं. डोळ्यात पाणी आल्याबरोबर हे कृष्णाला सांगितलं, आई आजपासून खोड्या पण, कारण माझ्यामुळं तुझ्या डोळ्यात पाणी शक्यच होत नाही, जमणार नाही. मी तुझ्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही. आणि मी चोऱ्या करतोय म्हणून डोळ्यात पाणी अजिबात नाही. आज तू बोल चिंते मी करायला तयार आहे. असं उद्या जाई राणा, गाय घेऊन. ठीक आहे आई, ठीक आहे. ती भगवान माडीवर. कुठं भगवान कुठे गेले? माडीवर गेले आणि हाक मारली, बुका लागल्यात कळलं आता मला लक्षात आलं का नाही. ढवळी म्हणजे हिरवी म्हणा, काय ढवळी म्हणजे ढवळी म्हणजे पांढरी, ढवळी म्हणजे कसली पांढरी, बरोबर आहे का नाही. काना ढवळी आली, काना पवळी आली. पवळी अशी गाईला नाव होते ना, पवळी ढवळी अशी नाव असायचे. मोरकानी असे असायचे का नाही. आता काय ना खरं होते म्हणून, आता काय बी नाही, नाव बी नाही. काय नाव होते, सर्जा, राजा, पुण्या, सोन्या होते का नाही बैलांचे नाव. माझा सर्जा, माझा राजा होते का नाही सर, बरोबर. आता राहिले का आता. अहो एखादी शिळीचं चांगलं दिसणारी असलेली असलं ना तर त्याला पिलू म्हणायचे. पिलो आमचे पिले आले गाव तिकडं, आता बायकोला पिलू म्हणते. त्या बिघडले माणसं. खरं सांगा, अहो शिळी शाळेत सुटल्या तिथं करड पिले कुणाला म्हणायचे. एक असलं ती करडू आलं का तिकडं म्हणायचे आमचं करडू. कळणार ना आता तुम्हाला कळणारच नाही करडू म्हणजे काय ते. करडू आणि 2-4 असले आमच्या शिळीला 2-4 पिले दिले. आता आमचे पिले आले का असं होतं का नाही. आता बायकोला पिलू म्हणते.